नमस्कार. रेसिपी सफर चॅनेलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजच्या भागात आपण बघणार आहोत महाराष्ट्रात घराघरात बनवली जाणारी अतिशय लोकप्रिय मासवडी. साहित्य थोडंसं जास्त लागतं आणि मेहनत पण थोडी जास्त लागते, पण एकदा काही डिश बनली की खूप लज्जतदार आणि टेस्टी होते. तर बघूया कशी बनवायची. सारणासाठी हे साहित्य लागणार आहे: तीळ, डेसिकेटेड कोकोनट, बडीशेप पावडर, जिरे, खसखस आणि शेंगदाणे. हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आधी शेंगदाणे भाजून घेऊया. गॅस मीडियम ठेवायचा आहे. खूप मोठ्या गॅसवर भाजू नका. मीडियम ठेवल्यानंतर शेंगदाणे खूप व्यवस्थित आणि आतून खमंग भाजले जातात. शेंगदाणे भाजल्यानंतर डेसिकेटेड कोकोनट, खसखस आणि तीळ हे मी एकत्र भाजायला घेतलेलं आहे. गॅस मीडियमच ठेवायचा आहे आणि हे सगळं आपल्याला बदामी रंगावर परतून घेत राहायचं आहे. न थांबता परतत राहा, म्हणजे व्यवस्थित एकसारखाच रंग येईल सगळ्या बाजूंनी. हे बघा, असा सोनेरी रंगावर आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि कांदा भाजून घेऊया. कांदा भाजत आल्यानंतर आलं, लसूण आणि कोथिंबीर सुद्धा मी कांद्यातच भाजून घेतले. हे असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे, कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत. आता हे सुद्धा बाजूला काढूया. आता हे कोरडे जिन्नस आधी आपल्याला वाटून घ्यायचे आणि पिठल्यासाठी मिरची, आलं, लसूण आणि जिरे अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे. आता पिठल्यासाठी पीठ आपण एकत्र कालवून घेऊया. 1 कप पिठासाठी अर्धा कप पाणी मी मिक्स केले. खूप जास्त पाणी एकदम टाकायचं नाही, नाहीतर गुठळ्या होऊ शकतात. 1 कपासाठी अर्धा कप टाकलेलं आहे आधी. काटा चमच्यानी हे सगळं मिश्रण एकत्र करायचं आहे. आता अजून 1 कप टाकणार आहे मी, म्हणजेच 1 कप पिठासाठी 1.5 कप पाणी टाकायचं आहे. आणि हे सगळं आपल्याला पीठ एकत्र करून व्यवस्थित एकसारखं करून बाजूला ठेवून द्यायचं आहे. चवीप्रमाणे मीठ टाकूया यात. आता हे जे कोरडे जिन्नस आहेत ते वाटून घेऊया, म्हणजे तीळ आणि खसखस व्यवस्थित वाटलं जाईल. पाणी न घालता हे सगळं वाटून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, हे असं भरडसर वाटून घेतलेलं आहे. आणि आता त्यामध्ये कांदा, आलं, लसूण आणि कोथिंबीर हे पण टाकून घ्यायचं आहे. आता यामध्ये काही कोरडे मसाले मिक्स करूया. 1.5 चमचा टाकायचे काश्मीरी मिरची पावडर. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घ्या. छोटा गरम मसाला टाकायचे चमचा. अर्धा चमचा हिंग टाकूया. आता हे सगळं एकत्र वाटून घेतलंय. आता टोमॅटो सुद्धा पाणी न टाकता प्युरी करून घ्यायची आहे मिक्सरमध्ये. मसाला सगळा मी एका ताटात बाजूला काढला आहे. आता आपल्याला पिठलं बनवून घ्यायचं आहे. मिरची, आलं, लसूण आणि जिरे अशी जी पेस्ट बनवून घेतली होती ती भाजायला टाकूया. आणि ती व्यवस्थित ब्राऊन भाजल्यानंतर आपण जे मिश्रण बनवून ठेवलं होतं पिठाचं ते हळूवारपणे यात मिक्स करायचं आहे. 3 ते 4 मिनिटं न थांबता हे मिश्रण हलवत राहायचे. त्यामुळं गुठळ्या न होता एकसारखं व्यवस्थित प्लेन पिठलं तयार होईल. हे बघू शकताय तुम्ही, अगदी गुठळ्या न होता छान पेस्ट बनलेली आहे. पोळपाटावर ओलं कापड अंथरलेलं आहे आणि त्यावर खोबरं, कोथिंबीर टाकायचं आहे. आणि थोडीशी वाफ गेल्यानंतर पिठलं आपल्याला थापून घ्यायचं आहे यावर. हे काम थोडं फास्ट करावं लागतं, कारण थंड झाल्यानंतर हे पसरत नाही. त्यामुळं गरम असतानाच हे पसरून घ्या. आणि त्यानंतर आपण बनवून ठेवलेलं सारण आपल्या चवीनुसार यामध्ये मिक्स करायचे. खूप छान बनते ही वडी, एकदा नक्की ट्राय करा.
आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हळूवार कापड सोडवून घेत असा आकार देऊन घ्यायचा आहे आणि हे सगळं प्रेस करून व्यवस्थित सारण आणि पिठलं असा आकार देऊन घ्या. हळूवारपणे कापड सोडवून घ्यायचे आणि वड्या कट करून घ्यायचे थोड्याशा जाडसर. रेसिपी सफर चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आमच्या चॅनेलवरच्या इतरही रेसिपीज एकदा नक्की ट्राय करा. चॅनेल व्हिजिट करा म्हणजे तुम्हाला परफेक्ट रेशोमधील रेसिपी अगदी छानपणे बनवता येतील. ह्या अशा जाडसर वड्या मी कट करून घेतल्या आहेत कारण यावर आपल्याला रस्सा टाकायचा आहे. ही वडी माशाच्या आकारात दिसते म्हणून हिचं नाव आहे मासवडी. ह्या बघा, या अशा सगळ्या कट करून घेतलेल्या आहेत वड्या. आता या खाण्यासाठी तयार आहेत, पण आपल्याला या रश्श्यामध्ये टाकायच्या आहेत. रस्सा बनवून घेऊया. भांड्यात 2 चमचे तेल घेतलेलं आहे मी आणि त्यात आधी टोमॅटो परतून घ्यायचा आहे. पाणी न घालता टोमॅटोची पेस्ट बनवून घ्यायची आहे, त्यामुळे ती छान परतली जाते आणि खमंग बनते. गॅस मिडियमच ठेवायचा आहे आणि टोमॅटो पेस्ट छान परतून घ्यायची आहे. बघा, तेल सुटायला लागले. तेल सुटेपर्यंत 3 ते 4 मिनिटं पेस्ट परतून घ्यायची आहे. पेस्ट तेल सुटेपर्यंत परतणं खूप गरजेचं आहे. लगेचच सारण टाकायची घाई करू नका. आता या स्टेजला सारण टाकून घेऊया टोमॅटो चांगला परतल्यानंतर. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सारणातले सगळे साहित्य आपण आधी भाजूनच घेतले होते. आता ते फक्त एकत्र सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत म्हणजे सगळ्या चवी एकत्र छान लागतील. मेहनत थोडीशी जास्त लागली तरी डिश अगदी टेस्टी आणि खूपच छान झणझणीत होते. आता कांदा लसूण मसाला आपल्या चवीप्रमाणे टाकायचा आहे. मी इथं 1च चमचा टाकणार आहे आणि चवीप्रमाणे टाकूया मीठ. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण आणि त्यानंतर आपण गरम पाणी टाकणार आहोत. यात आपल्याला हव्या त्या प्रमाणात पातळ करून घ्यायचं आहे. खूप झणझणीत आणि टेस्टी रस्सा तयार होतो. एकदा नक्की ट्राय करा ही डिश. वड्या तर आपल्या तयार आहेत. त्या आधी डिशमध्ये काढायचे आहेत आणि त्यानंतर त्यावर रस्सा टाकायचा आहे. यामध्ये वड्या सोडू नका, नाहीतर सारण सगळं सुटून जाईल. आता रश्श्याला उकळी येऊ द्यायची आहे चांगली. चार 5 मिनिटं रस्सा नीट उकळी येऊन दाट होऊ द्या. बघा, रस्सा छान दाटसर दिसतोय. आता सर्व करूया. डिशमध्ये मी वड्या घेतलेल्या आहेत 2 आणि आता त्यावर आपल्याला रस्सा टाकून घ्यायचा आहे. पुन्हा भेटूया अशाच नवीन सुंदर रेसिपीसह. तोपर्यंत निरोप घेऊया. धन्यवाद.